नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत पुढील महत्त्वाचे प्रश्न जे एम्स, DMER, DHS, RRB या ठिकाणी विचारले जातात. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. द नॉर्मल रेस्पिरेटरी रेट ऑफ न्यूबॉर्न इज. तर न्यूबॉर्नचा रेस्पिरेटरी रेट काय असणार आहे? न्यूबॉर्न म्हणजे जन्म झाल्यापासून तर 28 दिवसांपर्यंत काय असणार आहे त्याचा रेस्पिरेटरी रेट? तर ऑप्शन सी 30 ते 60 पर मिनिट हा असणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द सेफेस्ट ऑक्सिजन डिलेवरी डिव्हाइस फॉर COPD पेशंट. तर COPD पेशंटसाठी सेफेस्ट ऑक्सिजन डिलेवरी डिव्हाइस कोणतं आहे? तर ते आहे व्हेंचुरी मास्क. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनिया. तर हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनियाचे टाईप असतात, तर त्या टाईपमधला सगळ्यात कॉमन कोणता आहे जो हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनिया पेशंटला होतो? तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया. ठीक आहे, त्यालाच व्हॅप म्हणतात. तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द साईन ऑफ लेफ्ट साईड हार्ट फेल्युअर. तर लेफ्ट साईड हार्ट फेल्युअरचं साईन काय आहे? तर ते आहे पल्मोनरी कंजेशन. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द ड्रग ऑफ चॉईस फॉर ॲक्यूट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजेच MI पेन रिलीफ इज. तर काय असणार आहे? मॉर्फिन सल्फेट. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिस्क फॅक्टर ऑफ सर्वायकल कॅन्सर. तर सर्वायकल कॅन्सरचा रिस्क फॅक्टर काय आहे? तर ऑप्शन ए हा बरोबर उत्तर असणार आहे. HPV इन्फेक्शन. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूया. द प्रायमरी पर्पज ऑफ इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री इज. तर इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्रीचा पर्पज काय आहे? तर तो आहे इम्प्रूव्ह लंग एक्सपान्शन. तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फर्स्ट इम्युनोग्लोबिलिन IG म्हणजेच IG प्रोड्यूस इन रिस्पॉन्स टू इन्फेक्शन. तर कोणतं इम्युनोग्लोबिलिन प्रोड्यूस होतं फर्स्ट रिस्पॉन्सला? तर IgM हे प्रोड्यूस होतं. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन अर्ली साईन ऑफ हायपोक्झिया. तर हायपोक्झियाचा अर्ली साईन काय असणार आहे? तर हायपोक्झियाचा अर्ली साईन जे असणार आहे ते रेस्टलेसनेस असणार आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच व्हिटॅमिन डेफिशियन्सी कॉजेस ब्लाइंडनेस म्हणजे नाईट ब्लाइंडनेस. तर नाईट ब्लाइंडनेस कशामुळे होतो? डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द सेफेस्ट मेथड ऑफ स्टरलायझेशन फॉर हीट सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स. एक्झाम्पल आहे त्याचं एंडोस्कोप. तर तर त्याचं उत्तर असणार आहे इथिलीन ऑक्साईड गॅस. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द नॉर्मल रेंज ऑफ सिरम कॅल्शियम इज. तर सिरम कॅल्शियमची नॉर्मल रेंज काय आहे? 8.5 टू 10.5 मिलीग्रॅम पर डेसिलिटर ही असणार आहे. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ हँड हायजीन इन हॉस्पिटल. तर हॉस्पिटलमध्ये सर्वात इफेक्टिव्ह हँड हायजीनची मेथड कोणती आहे? तर ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे अल्कोहोल बेस हँड रब. ठीक आहे, तर सॅनिटायझर वापरायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच हार्ट वाल्व इज लोकेटेड बिटवीन द लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. तर लेफ्ट ॲट्रियममध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये कोणता वाल्व आहे? ठीक आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी मायट्रल वाल्व. पुढील प्रश्न पाहूया. द मॉन्टॉक्स टेस्ट इज यूज टू डायग्नोस. तर मॉन्टॉक्स टेस्ट कशासाठी यूज केली जाते? म्हणजे कोणता डायग्नोसिस फाइंड आउट करण्यासाठी? तर ट्युबरक्युलोसिस आहे की नाही पेशंटला ते चेक करण्यासाठी मॉन्टॉक्स टेस्ट केली जाते. तर ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ लॉंग टर्म इमोबिलिटी. तर इमोबिलिटीमुळे कोणतं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं? प्रेशर अल्सर म्हणजेच बेडसोर होणार. ठीक आहे, त्याला दुसरं नाव आणखी आहे डेक्युबायटिस अल्सर. तर ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच आर्टरी इज मोस्ट कॉमनली यूज फॉर मेजरिंग ब्लड प्रेशर.
तर ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी कोणती आर्टरी वापरली जाते? ब्रॅकियल आर्टरी. ऑप्शन नंबर सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. विच विटॅमिन डेफिशियन्सी कॉजेस रिकेट्स इन चिल्ड्रन? तर रिकेट्स होण्याचे कारण काय आहे? व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी. ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द अँटिडोट फॉर आयर्न पॉयझनिंग? तर आयर्न पॉयझनिंगसाठी अँटिडोट काय असणार आहे? डेफ्रॉक्झिमाइन. ठीक आहे, डेफ्रॉक्झिमाइन हा त्याचा अँटिडोट असणार आहे. ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ॲक्टिव्ह इम्युनिटी? तर ॲक्टिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल काय आहे? तर रिकव्हरी आफ्टर इन्फेक्शन. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर युटेराईन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग लेबर इज? तर लेबरसाठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो? ऑक्सिटोसिन. तर ऑक्सिटोसिन आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन बी. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट लाईन ड्रग ऑफ हायपरटेन्शन? तर हायपरटेन्शनसाठी आपल्याला विचारलेलं आहे फर्स्ट लाईन ड्रग फॉर हायपरटेन्शन. तर हायपरटेन्शनसाठी ड्रग असणार आहे थायझाईड डायरेटिक्स. तर ऑप्शन नंबर सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच व्हेन इज मोस्ट कॉमनली यूज फॉर सेंट्रल व्हेनस कॅथेटर इन्सर्शन? तर सेंट्रल व्हेनस कॅथेटर इन्सर्शनसाठी म्हणजे CVP लाईन इन्सर्शनसाठी कोणती व्हेन सगळ्यात बेस्ट आहे? प्रेफरेबल असते सबक्लेव्हियन व्हेन. ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. द मोस्ट कॉमन कॉज फॉर नोझोकोमियल ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन इज? तर ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन होण्यासाठी सर्वात मोस्ट कॉमन कॉज कोणता असणार आहे? सेंट्रल व्हेनस कॅथेटर म्हणजे CVP. ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इज द मोस्ट कॉमन साईट फॉर इंट्राडर्मल इंजेक्शन? तर इंट्राडर्मल इंजेक्शन देण्यासाठी मोस्ट कॉमन साईट कोणती असणार आहे? तर फोरआर्म. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द अँटिडोट फॉर डिजिटालिस? म्हणजेच डिगॉक्झिन टॉक्झिसीसाठी कोणता अँटिडोट असणार आहे? तर डिगॉक्झिन स्पेसिफिक अँटीबॉडी हा असणार आहे. ऑप्शन नंबर बी हे आपले बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स इज कॉमनली सीन इन ॲडिसन डिसीज? तर ॲडिसन डिसीजमध्ये कोणता इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो? हायपोनायट्रेमिया अँड हायपरकॅलेमिया. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच पोझिशन इज रेकमेंडेड फॉर अ पेशंट विथ सस्पेक्टेड एअर एम्बोलिझम? तर कोणती पोझिशन असणार आहे? तर लेफ्ट लॅटरल टेनलेनबर्ग पोझिशन असणार आहे. ऑप्शन नंबर सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच क्रॅनियल नर्व कंट्रोल्स हिअरिंग अँड बॅलन्स? तर हिअरिंग आणि बॅलन्ससाठी कोणती नर्व रिस्पॉन्सिबल आहे? क्रॅनियल नर्व 8. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इज द मोस्ट कॉमन साईट फॉर पेप्टिक अल्सर? तर पेप्टिक अल्सरसाठी मोस्ट कॉमन साईट कोणती असणार आहे? डिओडेनम. ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच पोझिशन इज रेकमेंडेड फॉर पेशंट विथ रेस्पायरेटरी डिस्ट्रेस? तर रेस्पायरेटरी डिस्ट्रेस असला तर कोणती पोझिशन देणार आहे आपण पेशंटला देणार आहे आपण हाय फाउलर पोझिशन. म्हणजेच ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. MCQ नंबर 32. द मोस्ट कॉमन कॉज ऑफ मेनिंजायटिस इन निओनेट्स इज? तर निओनेट्समध्ये मेनिंजायटिस होण्याचं मोस्ट कॉमन कॉज काय आहे? तर इश्चरेशिया कोलाय. तर ऑप्शन नंबर ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द गोल्ड स्टँडर्ड टेस्ट फॉर ट्युबरक्युलोसिस? तर ट्युबरक्युलोसिससाठी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट कोणती आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे कल्चर फॉर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ऑप्शन नंबर डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी. तर पुढील प्रश्न पाहूया. विच कंडिशन शोज कुस्मोस ब्रीदिंग? तर कुस्मोस ब्रीदिंगसाठी कोणती कंडिशन रिस्पॉन्सिबल असणार आहे? डायबेटिक किटोॲसिडोसिस. तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच नर्व इज डॅमेज इन बेल्स पाल्सी? तर बेल्स पाल्सीमध्ये
कोणती नर्व डॅमेज असणार आहे? ऑप्शन ए म्हणजेच फेशियल नर्व. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑर्गन इज प्रायमरी साईट फॉर रेड ब्लड सेल डिस्ट्रक्शन. तर रेड ब्लड सेलचं डिस्ट्रक्शन कुठं होतं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे स्प्लीन म्हणजेच ऑप्शन सी. ठीक आहे. तर स्प्लीनलाच दुसरं काय नाव आहे तर ग्रेवयार्ड सुद्धा म्हणतात. का तर तिथं डॅमेज आरबीसीचं ब्रेकडाऊन होतं. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ साईड इफेक्ट फॉर प्रोलॉंग कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी. तर प्रोलॉंग कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी घेतल्यानंतर काय होणारे कॉम्प्लिकेशन तर होणारे ओटोस्पोरोसिस. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ साइन ऑफ इन्क्रीज इंट्राकॅनियल प्रेशर. तर ICP इन्क्रीज झाल्याचं साईन काय आहे? हायपरटेन्शन, ब्रॅडिकार्डिया, इरेग्युलर रेस्पिरेशन. तर हे 3 साईन असणार आहे. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इज द मोस्ट कॉमन कॉज फॉर मॅटर्नल मॉर्टॅलिटी इन इंडिया. तर मॅटर्नल मॉर्टॅलिटीचा मोस्ट कॉमन कॉज काय आहे? हेमरेज. ठीक आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न. विच इज द बेस्ट साईट टू चेक पल्स ड्युरिंग कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन म्हणजे CPR इन अडल्ट. तर अडल्टमध्ये कोणती असणारी पल्स तर कॅरोटेड आर्टरी. तर बेस्ट साईट कोणती असणार आहे? कॅरोटेड आर्टरी. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इज द फॉलोइंग इज अ कॉम्प्लिकेशन ऑफ लॉंग टर्म अनकंट्रोल्ड डायबिटीस मेलाइटस. तर अनकंट्रोल DM लॉंग टर्म असेल तर कोणतं कॉम्प्लिकेशन असणार आहे? नेफ्रोपॅथी. तर ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. नेफ्रोपॅथी असणार आहे. नेफ्रॉन्स डॅमेज होणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इन्क्रीजेस द रिस्क ऑफ डीप वेन थ्रोम्बोसिस. तर DVT कॉज करण्यासाठी कोणता फॅक्टर रिस्पॉन्सिबल असणार आहे? तर प्रोलॉंग इमोबिलिटी म्हणजे लॉंग बेड रेस्ट किंवा बेड रिडन पेशंटला DVT होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लेट साईन ऑफ हायपोक्झिया. हायपोक्झियाचं लेट साईन काय असणार आहे? तर लेट साईन असणार आहे सायनोसिस, ब्लूइश डिस्कलरेशन ऑफ स्किन, त्यालाच म्हणतात सायनोसिस. तर दुसरं म्हणजे आपण एक दुसरा प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की अर्ली साईन ऑफ हायपोक्झिया. हायपोक्झियाचा अर्ली साईन काय असणार आहे? रेस्टलेसनेस आणि टॅकिकार्डिया. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन कॉज फॉर हायपरकॅलेमिया. तर हायपरकॅलेमियाचं कॉमन कॉज काय आहे? तर ॲडिसन डिसीज. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर मिल्क इजेक्शन ड्युरिंग ब्रेस्ट फीडिंग. तर ब्रेस्ट फिडिंगमध्ये कोणता असणार आहे हार्मोन? ऑक्सिटोसिन. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रेफर्ड IV फ्लुइड इन हायपोव्हॅलेमिक शॉक. तर हायपोव्हॅलेमिक शॉकमध्ये कोणतं IV फ्लुइड दिलं पाहिजे? तर रिंगल लॅक्टेट. तर रिंगल लॅक्टेट दिलं पाहिजे. ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. जे आयसोटोनिक फ्लुइडसुद्धा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ हॉस्पिटल ॲक्वायर्ड युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. म्हणजेच UTIचं मोस्ट कॉमन कॉज काय असणार आहे? ऑप्शन ए कॅथेटरायझेशन म्हणजेच जर फोलिस इन्सर्शन केलेलं असेल तर होणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच क्रॅनियल नर्व इज रिस्पॉन्सिबल फॉर स्वॅलोविंग अँड टेस्ट इन द पोस्टेरियर थर्ड ऑफ द टंग. तर कोणते असणार आहे? क्रॅनियल नर्व 9. ठीक आहे. 9 कोणती? बी. ऑप्शन बी असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन इज ॲनाफिलॅक्सिस. तर विच टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन इज ॲनाफिलॅक्सिस असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे टाईप 1. ऑप्शन ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज यूज इन डायबेटिक किटोॲसिडोसिस फॉर हायपरग्लायसिमिया. तर कोणतं ड्रग यूज केलं जातं? IV इन्सुलिन. IV इन्सुलिन यूज केलं जातं. ऑप्शन बी. ठीक आहे.
आज आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून आपल्या व्हिडिओची सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आपला व्हिडिओ आपल्या मित्रांना व आपल्या कलीग्सना शेअर करायला विसरू नका. तर थँक यू सो मच.